कुठलाही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे निर्णय घेतलाय त्यांनी कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागल्या निर्णय असं म्हणावं. जिवारी लागण्याचं कारण नाही. त्यांनी खरं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती, त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडीधारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे. आणि म्हणून पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल. पागडीमुक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धाडकीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या तशा पद्धतीची टीका केली. पागडीमध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत, बिल्डर नाही आहेत, विकासक नाही आहेत, हे समजून आधी घेतलं पाहिजे. आणि ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार. मी एवढंच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे, मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात. त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000-14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काय होणार? आता मुंबईकरांचे जे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झालेली आहे. काल एक सर्वे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही जिंकताय असा एक सर्वे मुंबई महानगरपालिकेचा. नाही आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतो आहे महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच. शेवटी मुंबईकर हा शून्य आहे. आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतो आहे. मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, कारशेड प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलत आहेत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय. त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे हे असे आरोप प्रत्यारोप होतील. त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. महापौर महायुतीचा असेल, महायुती जोरदारपणे जिंकेल. देतो मी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भाईंची भेट घेतली होती आणि यामुळेच महायुतीची महापालिका निवडणुकीत महायुतीत जिंकणार असा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. तर कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही राष्ट्रवादी संदर्भात एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.